तर सो गाईज एवढे पाव आणि एवढ्या प्लेटी कशासाठी आणल्या होत्या ही मी तुम्हाला ब्लॉग मध्ये नक्कीच सांगणार. त्याआधी तुमच्या भावाला लाईक फॉलो शेअर नक्की करून टाका. तर चला दाखवतो मग मी. तर राम राम गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, झालं असं की यांनी हॉटेलला ना वेगळाच कांड करून ठेवला होता आज. तर यांनी ना डायरेक्ट चहाचे ग्लासच तोडून टाकले होते 2-3. तर यांना म्हटलं तुमच्या पेमेंट साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. मग शेफन त्यांना सांगून देऊ चला म्हटलं आता ऑर्डर वगैरे शेफन त्यांना सांगायला गेलो तर शेफन त्यांनी इथं जाळण धूर सोबतच केला ना. शेफ म्हटलं क्या बात आहे यार, एकदम खतरनाक क्या काम करते हो म्हटलं. मग शेफ म्हणे चलो म्हणजे दादा तारीफ मत करो, प्लेट बिलेट लावा म्हणे फटाफट. तर चलो म्हटलं चला आता प्लेटी वगैरे लावून घेऊ. प्लेटी वगैरे तर सर्व लावून झाले होते. मग आपल्याकडे बघता बघता कस्टमरांची तर इतकी लाईन लागली होती, कस्टमरांना बसायला जागाच नव्हती. कस्टमर डायरेक्ट वेटिंगला ठेवली होती मित्रांनो आपण. मग काय बघता बघता मी डोसा पण मागवून घेतला पटापट. डोसा वगैरे तर देऊन झाला होता. अजयचं चालू आहे बन गार्लिक राईस बनवायचं काम. मग अजयला सांगून दिलं चल म्हटलं मी येतो कस्टमरांचे बिल वगैरे बनवून. मी तर गेलो होतो कस्टमरांची बिल वगैरे बनवायला आणि मग कस्टमरांची बिल वगैरे सर बनवून झाले होते. मग सरांचे आले होते मित्र सरां, त्यांच्यासोबत पण थोड्या गप्पा वगैरे मारून घेतल्या. मग आपले ना पाव कशासाठी आणले होते, काय आणले होते हे तुम्हाला मी सांगतो लगेच आता. तर मित्रांनो, पाव आणि प्लेटी वगैरे एवढ्याच सुंदर कशासाठी लावले होत्या. आपल्या मेच्या मुलांना आहे ना आज मिसळ पाव दिली होती. तर त्यांनी खूप मस्त लाभ घेतलेला आहे मित्रांनो. तुम्ही पण या नक्की लाभ घ्या. तर चला मित्रांनो, व्हिडिओ वगैरे आवडेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करून द्या. बाय बाय गाईज.